हाय मैत्रिणीनो, कशा आहात? सगळ्या आनंदात आहात ना? आज थोडासा सकाळी उठायला वेळच झाला. गजर लावलेला असतो. कंपल्सरी मी उठतेच 5:30ला, पण कधीतरी रात्री उशीर जर झोपायला झाला तर सकाळी उठायला उशीर होतो. कारण झोप पण पूर्ण होणं गरजेचं आहे. शक्यतो मी टायमातच झोपते, म्हणजे 10:30 पावणे 11ला मी झोपी गेलेली असते आणि सकाळी 5:30च्या आत तर मी उठलेलीच असते. आज थोडासा वेळ झाला मैत्रिणीनो. वेळ झाला की सगळी कामं कशी गडबडीत सुरू असतात. पण तरीही म्हटलं आपला सकाळचा चहा आधी व्यवस्थित घेऊयात. सकाळी उठल्या उठल्या अगोदर मी गरम पाणी पिले. त्याच्यानंतर मी चहा ठेवला. मस्तपैकी चहा घेऊन म्हटलं आता दिवसाची सुरुवात करूया. कारण इतकी गडबड होते ना उठलं की. पण थोडासा दीर्घ श्वास घ्यायचा आणि थोडंसं मनाला सांगायचं ठीक आहे, कधीतरी चालतंय. कारण काय असतं माहिती का मैत्रिणीनो, आपण ना सोडून द्यायला शिकत नाही. आपण ना आत्ताच्या क्षणात जगलं पाहिजे मैत्रिणींनो. कारण काय माहिती का, उद्याचा दिवस, उद्याच्या गोष्टी याचा आपण इतका विचार करतो की आज आपल्या आयुष्यात काय चाललंय हेच आपण विसरून जातो. आत्ता सध्या आपल्या डोक्यात काय चालू आहे सांगा बरं. आता तुमच्या जरी डोक्यात म्हटलं तर काय चालू असेल की आता ऑफिसला गेल्यानंतर काय काम असेल, मीटिंगमध्ये काय टेन्शन असेल, किंवा EMI कसा भरायचा याची चिंता असेल. काल तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं असेल, त्याचा तुमच्या डोक्यात विचार असेल, तो विचार तुमच्या डोक्यात फिरत असेल. आपण शरीराने इथं असतो पण मन आपलं नको तिकडे भटकत असतं. कधी भूतकाळात तर कधी भविष्यकाळात जात असतं. मैत्रिणीनो, आपण की नाही आता 21व्या शतकात जगत आहोत. तर आणि तंत्रज्ञानाने हे जग इतकं इतकं सुधारलेलं आहे, इतकं सुधारलेलं आहे ना. त्यामुळं ना आपण इतकं त्या तंत्रज्ञानाबरोबर पळत आहोत की आपण स्वतःलाच विसरतोय. पण कधी तर ना शांत व्हायचं ग. जरी वेळ झाला ना तर एक दीर्घ श्वास घ्यायचा मैत्रिणीनो. काही नाही, आपणच स्वतःला घाबरवतो आणि त्यामुळे आपल्याला टेन्शन येतं. आणि थोडासा जरी उठायला उशीर झाला तरी आपल्याला प्रेशर येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना मैत्रिणीनो रोज होत राहिल्या ना तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळं कधी तर उठायला उशीर झाला तर काळजी करायची नाही. दीर्घ श्वास घ्यायचा आणि प्लॅनिंगपूर्वक छोटी छोटी कामं करत आपली कामं पूर्ण करायची मैत्रिणीनो. काही मैत्रिणी आपल्या ऑफिसला जाणार असेल त्यांना तर धावपळ होणारच, त्यात काय प्रॉब्लेमच नाही. कारण कसं असतं माहिती आहे का, ऑफिसला जाणार म्हटल्यानंतर सगळं इतकं पळापळीनं करावं लागतं. पण ज्या महिला आपल्या घरी असतात त्यांनी तरी स्वतःला वेळ दिला पाहिजे. जरी सकाळी तुम्हाला व्यायाम करायला वेळ नाही मिळाला मैत्रिणीनं तर तुमची सगळी कामं आवरल्यानंतर तुम्ही व्यायाम करा. पण तुम्ही जर ठरवलं असेल ना मी सकाळी व्यायाम करणार तर केलाच पाहिजे मैत्रिणीनं. कारण कसं असतं माहिती आहे का, सकाळी गडबड झाल्यामुळं आपण व्यायाम करायचं बाजूला ठेवतो. पण व्यायाम हे महत्त्वाचं काम आहे मैत्रिणींनो. आणि 40शी नंतर तर कंपल्सरी व्यायाम केला पाहिजे. कारण ना आपण जरी कोट्याधीश रुपये जरी कमवले तरी त्या कोट्याधीश रुपये आपल्याला जर उपभोगायचे असतील तर आपला देह, आपलं हे शरीर उत्तमाचं असलं पाहिजे. आपल्याकडे जर कोट्याधीश रुपये आहेत आणि आपला जर शरीरच व्यवस्थित नसेल, त्याचा उपभोग घेऊ शकत नसेल, आपण जर बेडवर पडलेलं असेल तर तेवढ्या पैशाचं करायचं काय मैत्रिणींनो. त्यामुळं ना मैत्रिणींनो, स्वतःला वेळ द्या. भले सकाळची गडबड असते, घरातल्यांचे टिफिन असतात, मुलं शाळेला जाणार असतात, तर त्या सगळ्यांचं आवरून थोडं का होईना आपल्याला योगा, प्राणायाम करता आलं पाहिजे. स्ट्रेचिंगचे थोडेसे व्यायाम करत जावा. मी पण हे स्ट्रेचिंगचे व्यायाम वगैरे करते. त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे मैत्रिणींनो. सकाळी उठल्यानंतर मी कोणते कोणते व्यायाम करते वगैरे. तर तुम्हीही तुमच्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या. सकाळी लवकर उठत जावा, चालायला जात जावा, थोडेसे प्राणायाम वगैरे, योगा वगैरे करा. भले तुमची सकाळची जर गडबड असते, काहींचं कसं असतं मुलं लवकर जाणार असतात त्यामुळे त्या महिलांना वेळ मिळत नाही सकाळी व्यायाम करायला. तर मैत्रिणींनो, जरी तुम्हाला सकाळी वेळ मिळाला नाही तरी तुम्ही दुपारच्या वेळेत तुम्हाला ज्यावेळेस वेळ असतो त्यावेळेस फक्त जेवणा अगोदर करा. जेवण झाल्यानंतर आपण व्यायाम करायचा नसतो, त्यामुळे जेवणा अगोदर व्यायाम करा. बाकीची मग घरातली कामं तुम्ही नंतर निवांत करू शकता. पण जी कामं महत्त्वाची आहेत ती आधी करायला पाहिजेत. बाकीची काय कामं आपण दिवसभर करू शकतो, संध्याकाळी करू शकतो. पण महत्त्वाचं काय आहे, घरातल्यांचा डबा बनवणे, स्वतःला वेळ देणे, व्यायाम करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत मैत्रिणींनो. कारण कसं असतं माहिती आहे का, आपलं मन असतंय ना, आपलं मन इतकं भटकत असतं ना, कधी ते भूतकाळाचा विचार करतं तर कधी भविष्यकाळाचा विचार करतं. आणि ह्या भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्या ना गोष्टी खूप काल्पनिक आहेत मैत्रिणींनो. सत्य काय आहे तर आत्ताचा एक क्षण. आणि आपण ना स्वतःच्या मनाचं गुलाम होण्याऐवजी ना मालक बनायचं. त्यामुळं काय असतं माहिती आहे का, आपला अहंकार आणि आपले भटकलेलं मन जे आहे ना ते आपल्याला कळलं ना की मग आपल्याला मिळते ती शांती. आणि आपण काय करतो ना त्याच गोष्टी हुडकत नाही, आपण फक्त नको त्या गोष्टींच्या मागं लागतो
आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो. कारण आपला देह पण खूप उत्तमाचा आहे मैत्रिणींनो, आणि त्याची काळजी घेणं आपल्याला खरंच गरजेचं आहे. आणि आपल्या ज्या काही प्रिय मैत्रिणी वगैरे असतात त्यांच्यासोबत पण दिवस घालवणं गरजेचं आहे. कारण काय माहिती आहे का, आपलं जे मन असतं, आपला जो देह असतो, त्याच्यासाठी आपल्याला वेळ देता आला पाहिजे. बाहेर फिरायला गेलं पाहिजे. भले तुम्हाला घरातून जास्त वेळ देता येत नसेल तर 10-15 मिनटं, एक अर्धा तास तरी का होईना तुम्ही बाहेर फिरायला जावा. तुमच्या आसपास कुठं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जात जावा. कुठं बाग असेल तर बागेमध्ये जात जावा. कारण मीही तसंच करते. घरातली कामं आवरली, दुपारी जरी ऊन असलं तर 4-4:30च्या नंतर ऊन कमी होतं, तेव्हा आपण फिरायला जाणं कधीही चांगलं मैत्रिणीनं. आणि सकाळी तर खूपच उत्तमाचं. पण सकाळी गडबड असते त्यामुळे आपण फिरायला जाऊ शकत नाही. पण तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी पण थोडा का वेळ स्वतःला द्या मैत्रिणीनं. आपण घरातल्यांसाठी इतकं झटतो, घरातल्यांसाठी सगळ्या गोष्टी अक्षरशः आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करून आपण सगळ्या घरच्यांच्या आवडीच्या गोष्टी करतो. मुलाला ही भाजी आवडती, नवऱ्याला ती भाजी आवडते, सासूला हे आवडतं, सासऱ्याला ते आवडतं. पण स्वतःला कधी काय आवडतं आपण स्वतःला विचारतो का? कधीतरी आपण स्वतःला प्रश्न केला पाहिजे आणि स्वतःसाठी जगलं पाहिजे मैत्रिणींनो. काय माहिती का, स्वतःसाठी सुद्धा जगलं पाहिजे. कारण स्वतःसाठी जगलो तर आपण दुसऱ्यांसाठी जगू शकतो. आपण ज्या वेळेस स्वतःवर प्रेम करतो त्यावेळेस आपण इतरांवर प्रेम करतो. घरातली स्वच्छता ह्या तर गोष्टी होतच राहतील, पण त्याचबरोबर स्वतःकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे मैत्रिणींनो. आपण घरात असतो पण घरातलं किती वेळ आपल्या कामामध्ये जातो माहिती आहे की नाही. एक वेळ जर जॉब करणारी स्त्री असेल ती स्वतःच्या टायमिंग शेड्यूलमध्ये थोडासा स्वतःचा व्यायाम, स्वतःसाठीचा वेळ ॲडजस्ट करते. पण घरात बसलेल्या बायकांकडे की नाही दिवसभर घरातली काही नाही तरी कामं चालूच असतात. हे राहिलंय, ते राहिलंय, इथं धूळ आहे, तिथं धूळ आहे, इथं जाळी आली, तिथं जाळी आली, आणि दिवस सगळा आपल्या त्या कामातच जातो आणि कसा दिवस संपला ना आपल्यालाच कळत नाही. मग आपण पण ना नोकरी कसं करतात ना त्या स्त्रियांसारखं स्वतःचं टाईम शेड्यूल ठरवायचं. सकाळी आपलं काय असेल ते 5ला उठणे, व्यायाम करणे, थोडंसं फिरून येणे, मग आपलं स्वतःच्या शरीराकडे थोडंसं काय तुम्ही थंड पाणी पित असाल तर थंड, किंवा गरम पित असेल तर गरम पाणी, किंवा कोणी ग्रीन टी घेत असेल तर ग्रीन टी, या गोष्टी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मैत्रिणींनो, रात्री की नाही धणे जिरे वगैरे पाण्यात घालून रोज एक प्रकारचं पाणी, म्हणजे कधी तुळशीची पानं रात्री पाण्यात घालून ठेवायची, ती सकाळी पाणी प्यायचं. कधी धणे घालायचे ते पाणी प्यायचं, कधी जिरे घालायचे ते पाणी प्यायचं. कारण या गोष्टी मी सुद्धा करते. काय माहिती का, नको असलेल्या गोष्टी ज्या असतात ना आपल्या शरीरातल्या त्या बाहेर टाकण्यासाठी या सगळ्यांची गरज असते मैत्रिणींनो. त्यामुळे स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि आपण पण स्वतःचं एक टाईम शेड्यूल केलं पाहिजे मैत्रीण. कारण घरात असलो म्हणजे घरातली सगळी कामं आपण करत बसतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष होतं. तर या गोष्टी न करता स्वतःकडे वेळ द्या, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवर प्रेम करा, बाहेर जा, फिरून या, व्यायाम करा. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा तुम्ही तुमच्या आयुष्यात खरंच या गोष्टी सिरियसली घ्या आणि व्यायाम करा. म्हणजे काय होईल माहिती आहे का मैत्रिणीनं, तुमचं आरोग्य उत्तम राहील आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्याच्यासाठी करताय ना तर त्यांच्यासाठी तुम्हाला उत्तम राहणं गरजेचं आहे. चला मैत्रिणीनो, बाय.